खानदेश कुलस्वामिनी कानुमातेला वाजत गाजत धुळेकरांनी भक्तिभावानं निरोप दिलाय। चांगला पाऊस पडण्यासह बळीराजाला सुखाचे दिवस येवो अशी प्रार्थना भाविकांकडून कानुमातेला करण्यात आली। धुळ्यातील पांझरा नदीच्या विविध ठिकाणी भाविकांची गर्दी झाल्याचं यावेळी दिसून आलं। यावेळी कानुमाते की जय, कन्हेर राजा की जय अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून आलं। 2 दिवसांच्या कानुमातेला मोठ्या भक्तिभावानं धुळेकरांनी निरोप दिलाय। शनिवारी शहरासह जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात कानुमातेची स्थापना करण्यात आली होती। परिसरातील सर्व सदस्य एकत्र येत पुरणपोळीसह विविध प्रकारचे नैवेद्य दाखवत रात्रभर जागरण, नृत्य आणि फुगड्या खेळत रविवारचा दिवस साजरा करण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी सोमवारी कानुमातेची महाआरती करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी कानुमातेच्या मिरवणुकीत असंख्य कुटुंबांसह भाविकांनी सहभाग नोंदवला। कानुमातेला डोक्यावर धरत नृत्य करत भक्तिमय वातावरणात पांझरा नदीपात्रात कानुमातेला निरोप देण्यात आला। डॉक्टर किशोर रघुनाथ जाधव। देशातला कानुबाई उत्सव हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा जातो। बोल कानबाई माय की जय। तर कानबाई मातेचा हा जो उत्सव खानदेशामध्ये आमची माय माऊली म्हणून जो मानवला जातो, त्याच्यात सर्वात मोठं एकसंघ कुटुंब, एकसंघ टिकवण्याचं कार्य ज्या या उत्सवामध्ये होतं। विखुरलेली भाऊबंदी गावोगावी गेलेले निमित्ताने काही झालेले कानबाईच्या उत्सवासाठी मात्र एकत्र येतात। त्या गोविंदाने गुळोब्याने एकत्र बसून लोक तयार करतात। लोकांचा प्रसाद स्वीकारल्यानंतर 3 ते 4 दिवस ज्या कानबाईचा उत्सव जोरात साजरा केला जातो। आणि आमची कानबाई कुटुंब जोडणारी कानबाई आहे। खानदेशातली कानबाई ही कुटुंब जोडणारी कानबाई म्हणून तिचा उल्लेख करावा लागेल। आणि तिला केलेली मनोकामना ती पूर्णपणे करते अशी भाविकांची श्रद्धा आहे। कानबाई आम्हा सगळ्यांना पावली तशी तुम्हालाही पाहो ही कानबाई चरणी प्रार्थना। कानबाईकडे आम्ही यंदा हे मागणं मागितलं आहे की जो दुष्काळाची परिस्थिती, जी महागाईची परिस्थिती, जी भेसळीची परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीतून आमचा गरीब बांधव मुक्त व्हावा, सुजलाम सुफलाम व्हावं, आमचा शेतकरी सुखी व्हावा, गोरगरिबांना कामं मिळावीत आणि हे भेसळीचं जग कानबाई माऊलीने शोधून काढावं एवढंच आम्ही कानबाई चरणी प्रार्थना। माझं नाव राजेंद्र रघुनाथ बोरसे। आमचं मूळ गाव आहे कळंबू। हा जो कानुबाईचा उत्सव आहे हा खूप चांगल्या प्रकारे जेणेकरून सगळे नातेवाईकांची एकत्रितपणा येते, सगळ्यांची भेटघाट होते आणि खूप सगळ्या प्रकारे ही परंपरा आमच्याकडे जवळपास 50-60 वर्षापासून चालू आहे। आमच्या आजोबांनी सुरू केली, ती वडिलां काकांपर्यंत होती, आता ही तिसऱ्या पिढीकडे आलेली आहे। 3 दिवस प्रोग्राम पहिल्या दिवशी भाजी भाकर प्लॉट असतात, नंतर दुसऱ्या दिवशी कानबाईची स्थापना होते, नंतर रात्र नाच गाण्याचा सगळा कार्यक्रम होतो। कानबाईला रात्रभर सेवा करतात आणि तिसऱ्या दिवशी कानबाईचं विसर्जन करतात। धुळ्यासह जिल्ह्यातील कानुमातेच्या उत्सवाला 100 वर्षांची परंपरा लाभली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।